भारतामधला सर्वसामान्य माणूस खूप रडतो मित्रांनो. प्रत्येक गोष्टीसाठी रडतो. रस्ते नाहीये, पाणी नाहीये, सुखसुविधा नाहीये. अरे काय करू, काय सरकार आमच्यावरती लक्ष देत नाहीये. गार्डन नाही आम्हाला फिरायला, चालायला, खेळायला ग्राउंड नाहीये. आम्हाला काहीही दिलेलं नाहीये मित्रांनो. असा संताप येतो, काय सांगू तुम्हाला. मला अक्षरशः असं किळसवाणं वाटतं की मी या देशामध्ये जन्माला का आलो. यांसारख्या गोष्टी मित्रांनो हे जे लोक असतात ते बोलत असतात. पहिली गोष्ट यांना बघितल्यावरती राग येतो या गोष्टीचा की यांना स्वतःला सिव्हिक सेन्स नावाची गोष्ट नसते. मित्रांनो, सिव्हिक सेन्स म्हणजेच काय, ज्या गोष्टी आपण करायला नाही पाहिजे समाजामध्ये, ज्या गोष्टींमुळे समाजाला नुकसान होऊ शकतं त्यांना म्हणतात सिव्हिक सेन्स. म्हणजेच काय, एखादी गोष्ट जर समाजामध्ये सुंदर असेल, चांगली दिसत असेल आणि त्या गोष्टीची नासधूस करणं, तिला घाण करून टाकणं, ह्या गोष्टी ज्या असतात मित्रांनो ह्या सिव्हिक सेन्समध्ये येतात. जर त्यांना आपण चांगलं वेल मेंटेन ठेवलं, त्यांना बघितलं, आपण जेवढ्या वापरायच्या तेवढ्या वापरल्या, तेवढ्या पुरतं त्यांचा वापर करून तशीच ती गोष्ट ठेवली तर ती आपण गुड सिव्हिक सेन्समध्ये येतो. आणि बॅड सिव्हिक सेन्स म्हणजे काय, दिसली गोष्ट वरबाडायची, त्याला वाट लावून टाकायची, तोडायची, फोडायची, हे म्हणजे बॅड सिव्हिक सेन्स. मित्रांनो, ही जी व्याख्या मी तुम्हाला दिलेली आहे त्याच्यानुसार जर आपण भारतामध्ये बघितलं, आपल्या खिशातनं पैसा जातो आणि आपल्याला ज्या सोयी हे नगरसेवक, आमदार, खासदार जे देतात ना, हे आपल्या खिशातनं जे पैसे असतात ना, टॅक्समधनं जे भरतो तुम्ही वर्षाला, त्याच्यातनं ह्या सोयी सुविधा तुम्हाला भेटतात आणि तुम्ही ह्या प्रत्येक गोष्टीसाठी पैसा खर्च करता आणि या गोष्टी तुम्हाला भेटतात. त्याच्यामध्ये गार्डन असेल, रस्ते असतील, लाईट असेल, पाणी बिल, हे सगळ्या जेवढ्या पण गोष्टी आहेत याच्यासाठी तुम्ही पैसे देता आणि ते पैसे दिल्यावरती कुठेतरी जाऊन तुम्हाला त्या सुखसुविधा भेटतात. आणि सुखसुविधा भेटल्यावरती मित्रांनो त्या सुखसुविधेचा चांगल्या रीतीने वापर करण्याची जबाबदारी एक सर्वसामान्य नागरिक आणि चांगला नागरिक म्हणून आपली असते. त्या गोष्टीला तोडायची, त्यांना नासधूस करायची, मित्रांनो डबल डबल टिबल टिबल पैसे लावून अक्षरशः ह्या गोष्टी घेतलेल्या असतात. एखादं बॅरिकेडिंग करायचं म्हणलं, एखादा डिवायडर टाकायचं म्हणलं तरी लाखो रुपयांचा खर्च येतो. आणि ज्यावेळेस आपण बघतो की त्यांना तोडण्यात आलेलं आहे, जमिनीपासून उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे, ते पण कोणी केलेलं आहे, सर्वसामान्य लोकांनी. आपल्याला स्वतःलाच वाईट वाटतं की आपला देश कुठं चाललेला आहे. की एखादी वस्तू जर सेटअप केली रस्त्यावरती, एखादं फुटपाथ बांधलं, एखादी लाईट उभी केली तर त्या फुटपाथवरती सिमेंटचे ब्लॉक्स टाकायचे, पठार बनवायचं, गाड्या घालायसाठी घरापर्यंत रस्ता करायचा. मित्रांनो, डिवायडर जर बनवला असेल तर अक्षरशः त्या डिवायडरवरनं गाड्या घालायच्या, जे प्लास्टिकच्या असतात, जे तुटत नाहीत, त्यांना तर डायरेक्टली तोडून टाकायचं. मित्रांनो, यांसारख्या गोष्टी आपण आपल्या देशामध्ये करतो मित्रांनो. आणि आपण कंप्लेंट कुणाबद्दल करतो की नगरसेवक काम करत नाहीत, आमदार खासदार काम करत नाहीत, यांना काय, ह्यांना आम्ही निवडून देतो दरवेळेस, हे येतात अक्षरशः सगळ्या शहराची वाट लावून टाकतात, यांनी आजपर्यंत काही काम नाही केलं. मित्रांनो, मी ह्या गोष्टीला देखील मान्य करतो, काही आमदार खासदार कामं करत नाहीत, नगरसेवक कामं करत नाहीत. परंतु मित्रांनो, ह्याच्यामध्ये जर काही आपण बघितलं, जे इमानदार असतात, जे लोकांसाठी कामं करणारे जे लोक असतात, त्यांचं पण नाव यांच्यासोबत बदनाम होतं. कारण मित्रांनो, त्यांनी एखादी जर गोष्ट केलेली असतील त्या गोष्टीला तोडून टाकतात, फोडून टाकतात, अक्षरशः त्या गोष्टीची वाट लावून टाकतात. याच्यामध्ये कोणाचा समावेश असतो आणि कुणाला आनंद भेटतो मला आजपर्यंत कळत नाही. परंतु त्या बावळटाला हे समजलं पाहिजे, ती गोष्ट तोडल्यावरती त्याच्याच खिशातले जे पैसे आहेत त्या पैशांची वाट लागणार आहे. कारण तो स्वतः टॅक्स भरतोय गव्हर्नमेंटला आणि गव्हर्नमेंट जे आहे या टॅक्समधनं सगळ्यांची पगारी करते, सगळ्यांना पैसा देते. आणि ह्या जे आपले जे कन्स्ट्रक्शनचे कामं असतात, रोडचे कामं असतात, रस्त्याचे कामं असतात, या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट ह्याच्यातनं प्रोव्हाइड करते. म्हणून नुकसान याच्यामध्ये सरकारचं नाहीये. जर आपण एखादी पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज केली तर याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान हे आपलं आहे. कारण आपण गव्हर्नमेंटला 18-20% सॅलरीमधली जी टॅक्स असतात ना, तेवढी आपण गव्हर्नमेंटला देतो. मित्रांनो, 2 महिने काम करता तुम्ही सरकारसाठी, एक लक्षात ठेवा. तुमच्या खिशातनं पैसा आहे ना सरकारला देता आणि शेवटी जाऊन तुम्हाला ज्या सुखसुविधा भेटतात त्या सुखसुविधेची अक्षरशः काही असे घाणेरडे लोक असतात की ते वाट लावून टाकतात, त्याला तोडून टाकतात. गार्डनमध्ये गेल्यावरती मित्रांनो प्राणी संग्रहालय बनवलेलं असतं. त्या प्राणी संग्रहालयात बघितलं तर हातीची शेपूट गेलेलं आहे, सोंड गेलेलं आहे. मित्रांनो, अक्षरशः कोणाचा पाय तुटलेला आहे, कोणाचा हात तुटलेला आहे, यांसारख्या गोष्टी हे कोण करणार आहे. मित्रांनो, नगरसेवकाने किंवा आमदार खासदारांनी जर हे बांधलं तर तो येऊन बघत नाही तिथं. पण एक लक्षात ठेवा, आपले सर्वसामान्य लोक जातात तिथं, त्याला तोडतात, मोडतात, वाट लावून टाकतात आणि त्याच्यानंतर प्रश्न विचारतात की काय करून ठेवलंय, ह्या हालत काय, हे गार्डन आहे का, हे लई सुखसुविधा आहे का.
जर तसं बघितलं तर बाहेरच्या देशामध्ये 20-20, 25-25 वर्ष ज्या पब्लिक प्रॉपर्टीज असतात त्या ॲज इट इज असतात, जशाच तशाच असतात. त्यांचं आर्किटेक्चर बघा मित्रांनो, 100-100, 150-150 वर्ष जुनं आहे. शेवटपर्यंत मित्रांनो त्यांना स्वतःला नोटीस काढावं लागते की हे आता जुनं झालेलं आहे, याला पाडण्याची गरज आहे. परंतु आपल्या देशामध्ये आपलेच जे लोक आहेत ते त्या पब्लिक प्रॉपर्टीला डॅमेज करतात, त्याची वाट लावून टाकतात. परंतु आपल्या लोकांना हे कळत नाही की हा सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे आणि सर्वसामान्य लोक, जर मी एखादी गोष्ट जर पब्लिकली तोडत असेल, त्याची वाट लावत असेल, थुकून घाण करत असेल, अक्षरशः त्याचं लाल करून तिथं घाणेरडी स्थिती तयार करत असेल, तर याच्यामध्ये मी स्वतःचा नागडेपणा दाखवतो. आणि सगळ्यात घाणेरडापणा म्हणजे ती जी गोष्ट मी बर्बाद केलेली आहे, माझ्या खिशातनं पैसे गेलेले आहेत ती गोष्ट बनवण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो कधी पण विचार करा, पब्लिक प्लेस घाण करताना, पब्लिक प्लेसमध्ये तोडताना. आणि रस्त्यावरचं मित्रांनो मला एक डिवायडर दिसला होता, प्लॅस्टिकचे डिवायडर्स होते. मी पुणे, मुंबई यांसारख्या एरियामध्ये बघितलेले आहे. हे जे प्लॅस्टिकचे डिवायडर असतात मित्रांनो, हे 1,500, 2,000 हजाराला येतात. आणि ह्यांना अक्षरशः ज्या गाड्या असतात मित्रांनो, आपल्या लोकांमध्ये एवढा कॉमन सेन्स राहिला नाहीये का पोलिसांनी ते डिवाइड करण्यासाठी, तो रस्ता डिवाइड करण्यासाठी या गोष्टी लावलेल्या आहेत. आपण त्याच्या अंगावरनं गाडी घालतो, आपल्याला काय ते तोडून टाकायचं आहे. आपल्याला थोडी खर्च आहे ते कुठलं आहे, ते पब्लिकने थोडी खर्च केलंय. आपल्या खिशातनं पैसे थोडी गेलेत का? नाही. आपण काय करणार, गाडी घालणार, तोडून टाकणार सगळं. सरकारचं आहे आणि सरकार येऊन आपल्याला प्रश्न विचारणार नाही मित्रांनो. का? कोणी केलं, काय केलं, कुठे हे करायचं, या असल्या गोष्टी कोण चौकशी करणार? याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांची देखील चुकी आहे मित्रांनो, की आपण सिव्हिक सेन्स पाळत नाही. एखादी जर डिवायडर केलंय तर ते डिवायडर ह्याच्यासाठी आहे की तो रस्ता आपल्याला आहे ना, त्या रस्त्याला फॉलो करायचा आहे आणि तिथनं गाडी काढायची, ना की त्या डिवायडरवरनं गाडी घालून अक्षरशः त्या डिवायडरला तोडून टाकायचं आहे. आणि सगळ्यात मोठा मूर्खपणा मी काय बघतो मित्रांनो, रस्ता जर असेल ना, रस्त्यावरती अर्धा आहे ना एक जम्प केल्यागत करतात अक्षरशः. म्हणजे एखाद्या माणसाच्या घराला चिटकून रस्ता असेल तर डायरेक्टली किंवा फुटपाथ असेल, त्या फुटपाथवरनं तो सिमेंटचा रोड करून घेतो त्याच्या घरापर्यंत आणि डायरेक्टली त्याच्या पार्किंगपर्यंत तो रोड जातो. हा आहे आपला सिव्हिक सेन्स. ज्या सरकारने सुंदर प्रॉपर्ट्या ज्या बनवलेल्या असतात, त्या प्रॉपर्ट्या पण अक्षरशः मित्रांनो करोडो रुपये लावून बनवलेल्या असतात आणि त्यांची वाट कोण लावतं? सर्वसामान्य माणूस. तुला स्वतःला घरासमोर फुटपाथ करून दिलं गव्हर्नमेंटने, तो गव्हर्नमेंट सगळ्या गोष्टी करून देतोय, फक्त तू तुझ्या सुखासाठी दुसरे जे लोक आहेत त्यांच्या पूर्ण जे एक आयडियल फुटपाथ पाहिजे, एक आयडियल रस्ता आहे, त्याची अख्खी वाट लावून तू तुझ्या सुखासाठी तुझी गाडी आतमध्ये जायला पाहिजे, त्या फुटपाथच्या आतमध्ये घुसायला पाहिजे, त्यासाठी तू अक्षरशः त्या फुटपाथला तोडतोय, त्याला डॅमेज करतोय, त्याच्यावरती मोठा लट असा हायवे बनवल्यागत मोठा लट असा जम्प बनवतोय, जेणेकरून तुझी गाडी तुझ्या घरापर्यंत गेली पाहिजे. असे खूप उदाहरणं बघितलेले आहेत मित्रांनो, पुणे मुंबई सारख्या एरियामध्ये तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे आपल्या देशातल्या लोकांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे बाळकडू द्यायला पाहिजे ते सिव्हिक सेन्स आहे मित्रांनो. कुठेही घाण करतील, कुठेही मुततील, कुठेही थुकतील, यांसारख्या गोष्टी करतील मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी बंद करूयात. आपण जरा अशुभ युगातनं जरा फ्युचरमध्ये येऊयात, जरा जे चालू आहे त्याच्यावरती लक्ष देऊयात. त्यावेळेस जाऊन आपला देश सुधरवेल आणि असल्या गोष्टींपासून आपण लांब राहू मित्रांनो. खरं म्हटलं तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की आपल्या देशामध्ये सिव्हिक सेन्स उरलेला आहे का? आपल्या देशातली जी लोक आहेत ती समजूतदार आहेत का? जर असं वाटत असेल तर कमेंट करून सांगा की